गेली 12 वर्षापासून पुण्यामध्ये इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिनच्या माध्यमातून बेस्ट ऑफ ब्रसेल्स ही कॉन्फरन्स चालू आहे। या कॉन्फरन्सचा उद्देश असा आहे की पाश्चिमात्य देशांमधल्या सर्वात प्रगत अशी जी इंटेन्सिव्ह केअरची जी कॉन्फरन्स होते ती ब्रसेल्सला होते। त्या कॉन्फरन्समध्ये ज्यांची भाषणं होतात त्यातल्या काही सिलेक्टेड लोकांना पुण्याला बोलवून सर्व भारतातल्या आणि जवळपासच्या देशांमधल्या लोकांना हे नवीन तंत्रज्ञान, नवीन रिसर्च, नवीन माहिती ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम म्हणून ही बेस्ट ऑफ ब्रसेल्स ही कॉन्फरन्स पुण्याच्या डॉक्टरांनी चालू केली आहे। त्याची आता 12 वर्ष झाली आहेत आणि त्याच्या माध्यमातून आम्ही इंटेन्सिव्ह केअर मेडिसिन या विषयामध्ये जे नवीन संशोधन आहे ते सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। त्याचाच यावर्षीचा विषयांमधला एक महत्त्वाचा विषय हा अँटीबायोटिक्स आणि त्याची लिमिटेशन्स आणि त्याच्यासाठी आता आपल्याला काय करण्याची जरूर आहे याबद्दल यावर्षी चर्चा होणार असेल ना। तर याचा महत्त्वाचा विषय जो आजचा आहे, आजचा महत्त्वाचा विषय जो आहे तो सेप्सिस किंवा इन्फेक्शन। तर मला सर्वप्रथम सांगायचं आहे, प्रत्येक इन्फेक्शन हे सेप्सिस नसतं। सेप्सिस हा गंभीर प्रकारचे इन्फेक्शन असतं। त्याला जर लवकरात मराठीत शब्द नाही आहे त्याला सेप्सिस म्हणजे काय ते तर सांगा, लेमन लँग्वेज। मी मगाशी सांगितलं की इन्फेक्शन जर सर्वत्र पसरून इतर अवयवांवर त्याचा गंभीर परिणाम जर झाला तर त्याला सेप्सिस असं म्हटलं जातं। आता थोडक्यात सांगतो, इन्फेक्शन समजा तुम्हाला थ्रोट इन्फेक्शन झालं तर ते सेप्सिस नसतं, किंवा युरिनचे इन्फेक्शन झालं ते सेप्सिस नसतं। पण थ्रोट इन्फेक्शन किंवा युरिन इन्फेक्शनमध्ये जर ब्लड प्रेशर कमी जास्त जायला लागला, दम लागायला लागला जसं आपण आता समजलं, किंवा तो मनुष्य ग्लानीमध्ये जायला लागलेला, तर तो गंभीर प्रकारचे इन्फेक्शन असतं, ते सेप्सिस म्हणजे ऑर्गन इन्व्हॉल्वमेंट असते। हा आत्ता आपल्या देशातला सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे, हा जगातला प्रॉब्लेम आहे। म्हणजे आपण कॅन्सर किंवा हार्ट अटॅकबद्दल अत्यंत मोठ्या प्रमाणात बोलतो, पण सेप्सिसबद्दल हा अवेअरनेस क्रिएट करण्यामधल्या इश्यूजमुळे आपण येत नाही। आणि हा सेप्सिस जर आपल्याला कंट्रोल करायचा असेल तर ही जबाबदारी फक्त डॉक्टरांची आहे किंवा फक्त गव्हर्नमेंटची आहे किंवा कॉमन मॅनची नाही, प्रत्येकाची आहे। म्हणजे गव्हर्नमेंट, डॉक्टर्स, स्पेशलिस्ट, ID स्पेशलिस्ट, कॉमन मॅन आणि मीडिया आणि फार्मसीस्ट, आपण ह्या सर्वांनी मिळून हा कंट्रोल केला तर होणार आहे। हा प्रॉब्लेम म्हणजे आत्ता जे आपण बघतोय तो टिप ऑफ द आईसबर्ग बघतोय। ॲक्च्युली मेजर इश्यू अजून आपल्याला सामोरं जायचं आहे त्याला। त्यामुळे या माध्यमातून मी एवढी सर्वांना विनंती करू शकतो की आपल्या सर्वांनी मिळून जरी इव्हन सेप्सिसचा अवेअरनेस जरी करण्यात आपण यशस्वी झालो तर सेप्सिसमुळं होणारी मॉर्टॅलिटी म्हणजे त्याच्यामुळे जे दगावतात ते आपण प्रमाण कमी करू शकतो, किंवा त्याच्यामुळं मॉर्बिडिटी म्हणजे कित्येक वेळेला गंभीर इन्फेक्शन झाल्यावर तो कित्येक दिवस ICUत असतो, कित्येक दिवस हॉस्पिटलमध्ये असतो आणि त्यानंतर तो बेडरिडन घरी पण राहू शकतो। हे जे त्याचे लाईफ क्वालिटी ऑफ लाईफ जे फरक पडतो ते आपण कंट्रोल करू शकतो। सर, ह्यावेळेचा कॉन्फरन्सचा विषय तुम्ही खूप चांगला निवडलेला गेला आहे। भारतामध्ये अँटीबायोटिक्स यूज करणं, सर्रास यूज करणं, या संदर्भात काय सांगाल तुम्ही? आत्ता जर तुम्ही बघितलं ना की अँटीबायोटिक यूज करणं हा फक्त ICUचा विषय नाही आहे, नाहीतर जनरली आपण अतिदक्षता विभागातल्या तज्ज्ञांना हे प्रश्न विचारत असतो। पण अँटीबायोटिकचा यूज हा कॉमन मॅनमध्ये पण आहे, ओव्हर द काउंटर मेडिसिन मिळतात तो पण आहे, जनरल प्रॅक्टिशनर लेवलला जो यूज होतो तो पण आहे, फिजिशियन लेवलला कन्सल्टेशन होतो तो पण आहे, ICUतल्या डॉक्टरांकडे होतो तो पण आहे। त्यामुळे तो एवढ्या व्हेरियस लेवलला आपल्याला तो टॅकल करायला पाहिजे। इव्हन आजचा एक जो टॉपिक आहे की ॲम्ब्युलन्समध्ये अँटीबायोटिक देण्याबाबत, म्हणजे प्रोफेसर विन्सेंट त्याबद्दल बोललेले आहेत की इव्हन ॲम्ब्युलन्समध्ये अँटीबायोटिक द्यायचं का नाही, दिलं तर पहिला शॉट कधी द्यायचा, त्याचे इंडिकेशन्स असतात। त्यामुळे हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्या पद्धतीने आम्ही तो उलगडून ठेवायचा प्रयत्न सर, तुम्ही म्हणताय सिच्युएशन खूप अलार्मिंग आहे, तर किती अलार्मिंग आहे? करोनासारखी सिच्युएशन परत येऊ शकते का? नाही, करोना हा इपिडेमिक होता, पॅन्डेमिक होता। इट इज लाईक अ स्लो पॉइझनिंग, हे जे आपण आता सेप्सिसचं म्हणतो ना, जर तुम्ही जर डॉक्टर दीक्षितांनी सांगितले फिगर बघितल्या तर जवळजवळ 50 मिलियन पेशंट सेप्सिसला असतात आणि त्यातले 11 मिलियन लोक जीव गमावतात सेप्सिसमध्ये। आणि जर तुम्ही वेस्टर्न कंट्रीची स्ट्रॅटेजी बघितली तर 148 मागं एक पेशंटला सेप्सिस असतो, भारतामध्ये 215 मागं एक लोकांना सेप्सिस असतो। हे
हे स्टॅटिस्टिक्स आहे, हे कदाचित अजून याच्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात असू शकतं. तर त्या प्रमाणात जे आपल्याला अवेअरनेस करायचं आहे किंवा त्याला कंट्रोल करायचं हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही जे म्हणता ते पॅन्डेमिक किंवा इपिडेमिक आहेत ना, तर शॉर्ट टाईममध्ये ते खूप पसरतात. ही कंटिन्युअस प्रोसेस आहे त्याच्यामध्ये. समाजाला संदेश काय असणार आहे तुमच्याकडे? सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्या हॉस्पिटल्सनी आपल्याकडचे कल्चर हॉस्पिटल आणि प्रत्येक असोसिएशननी ज्या गाईडलाईन्स काढलेल्या आहेत की कुठल्या डिजिजेसमध्ये कुठले अँटीबायोटिक्स वापरावे, कसे वापरावे, कुठल्या गाईडलाईन्सनी वापरावेत, हे फॉलो केलं पाहिजे. प्रत्येक हॉस्पिटल्सने आपल्याकडच्या मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटमधनं जे कल्चर सेन्सिटिव्हिटी रिपोर्ट्स येतात त्यांचं ॲनालिसिस करून त्यांचा डेटा नीट प्रिझर्व करून त्याच्यातनं कसा अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स वाढत जात आहे, कुठल्या अँटीबायोटिक्सला आजकाल गुण येत नाही आहे, त्याचे ॲनालिसिस हे शेअर करून त्याचे एक कोडिंग करून एक कलेक्टिव्ह डेटा व्हायला पाहिजे. अँटीमायक्रोबियल स्टुअर्डशिप प्रोग्राम्स की कसे त्याच्यातनं रन करावेत हे सगळ्या हॉस्पिटल्समध्ये रन केले गेले पाहिजे. अँटीमायक्रोबियल स्टुअर्डशिप प्रोग्राम्सच्या कमिटीज प्रॉपर फंक्शनिंग करून प्रत्येक हॉस्पिटलमध्ये त्याचं वर्किंग हे व्हायला पाहिजे. आणि हे कलेक्टिव्ह टीम एफर्ट्सनीच हे काम होणार आहे. एक सिंगल माणूस, एक सिंगल फिजिशियन, एक सिंगल फार्मासिस्ट किंवा एक सिंगल फार्मा नाही. It has to be a collective teamwork of the hospital, physicians, the microbiology departments, the industry, the pharma industry. All play a very important role. So it's a collective teamwork. सर तुमच्या ये जो एंटी माइक्रोबियल रेजिस्टेंस की प्रॉब्लम है, अंदाज़ा लगाया जा सकता है कि 2050 तक 10 मिलियन लोग इससे मरेंगे और जो मौतें एंटी माइक्रोबियल रेजिस्टेंस से होंगी वो कैंसर, हार्ट डिजीज़ से भी ज़्यादा होंगी और इंडिया इससे सबसे ज़्यादा ग्रस्त है. और जो एंटी माइक्रोबियल रेजिस्टेंस होता है वो इसलिए ज़्यादा होता है क्योंकि एंटीबायोटिक्स हम गलत तरह से यूज़ करते हैं. और अगर हमें इससे विजय पानी है तो एंटीबायोटिक्स का यूज़ हमें कम करना है और इसकी रिस्पॉन्सिबिलिटी सबकी है. गवर्नमेंट के साथ है क्योंकि उनको एंटीबायोटिक्स वेटरनरी इंडस्ट्री में कम करनी है, उनको एंटीबायोटिक्स का यूज़ रेगुलेट करना है ताकि बिना डॉक्टर के प्रिस्क्रिप्शन के वजह से के बिना वो नहीं बिक सके. फार्मासिस्ट को एंटीबायोटिक्स बिना प्रिस्क्रिप्शन के नहीं देनी है. इसके साथ फार्मा इंडस्ट्री को भी एंटीबायोटिक्स को प्रॉपर्ली प्रमोट करना है. जो जेनेरिक एंटीबायोटिक्स है उनकी क्वालिटी रेगुलेट होनी चाहिए और डॉक्टर्स को भी एंटीबायोटिक्स बहुत प्रॉपर्ली प्रिस्क्राइब करनी है. वायरल इन्फेक्शंस के लिए नहीं प्रिस्क्राइब करनी चाहिए और पेशेंट्स को भी बिना प्रिस्क्रिप्शन के एंटीबायोटिक्स नहीं लेनी चाहिए. और अगर उन्होंने एंटीबायोटिक्स स्टार्ट किए हैं तो उनको उसका पूरा कोर्स करना चाहिए. तो अगर हम ये सब चीज़ें इम्प्लीमेंट करेंगे तो ही एंटी माइक्रोबियल रेजिस्टेंस कम होगी और तभी हम लोग इस प्रॉब्लम को कम कर सकते हैं. थँक्यू. सगळ्यांच्या बोलण्यातून लक्षात आलेलं आहे की जो कॉमन मॅन असतो तो मोस्टली फार्मासिस्टकडे जाऊन मला हे होते ते होत आहे असं करून अँटीबायोटिक्स त्याला दिले जातात. पण याच्यामध्ये एक कारण असं पण आहे की डॉक्टरांचे जे कन्सल्टेशन चार्जेस आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि ते त्याला परवडत नाही. त्यामुळे मग तो काय म्हणतो की चला आपण फार्मासिस्टकडे जाऊया आणि त्याला विचारून काय असेल ते गोळी घेऊया. मग इथे काहीतरी तुम्ही सुद्धा करायला पाहिजे की आपले चार्जेस सुद्धा कमी करायला पाहिजे. काय म्हणता? ही भारताची इकॉनॉमिक रियालिटी आहे की जास्त पर्सेंटेज लोकांना दुर्दैवाने स्पेशालिस्टची ट्रीटमेंट परवडत नाही. ही भारताची इकॉनॉमिक रियालिटी आहे. याच्यासाठी जे काय करायला पाहिजे ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि गव्हर्नमेंट लेवलला व्हायला पाहिजे. म्हणजे अशा कन्सल्टंट्सचं, अशा स्पेशालिस्टचं त्यांच्या सहकार्यांनी त्याच्यासाठी धर्मार्थ किंवा फ्री दवाखाने किंवा फ्री कन्सल्टेशनचे किंवा रिड्यूस चार्जेसचे दवाखाने तयार करणे किंवा पब्लिक सेक्टर हॉस्पिटल्समध्ये अशा प्रकारच्या कम्फर्टेबल सेवा उपलब्ध करणे ही गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पण मग जो कोण प्रायव्हेट प्रॅक्टिस करत असेल त्याचं नाही आहे समाज असतो त्याला प्लॅटफॉर्म तयार करणे ही गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आम्ही त्याच्यात मेडिकल कॉन्ट्रीब्युशन नक्की करू परंतु तो प्लॅटफॉर्म तयार करणे ही गव्हर्नमेंटची किंवा सेवाभावी संस्थांची जबाबदारी आहे. What you have to do is you have to publicize this so the public is more aware of this serious disease rather than just keep on talking about heart attack and heart attack.
दिस इज मोर सीरियस। कपिल ने भी जैसे बोला कि हार्ट अटैक होता है, आपको कोई बात भी नहीं करता, क्योंकि आप सीधा चेस्ट पेन होता है, आप सीधा हॉस्पिटल जाते हैं। सेप्सिस होता है, आप केमिस्ट के पास जाते हैं, भैया मुझे फूड इन्फेक्शन हो गया, मुझे दवाई दे दो। So that is the problem. Government also should wake up, because see, public health, the sewage disposal, the water should all improve. In certain parts of the country, it is terrible, including big cities like Bombay. You know. डॉक्टर मेहता, सिचुएशन इसका उल्टा है। अभी जब बारिश शुरू हुई तो मैं IMA के पास गया, पूना का जो मैंने कहा कि जितने भी ये बारिश शुरू होने से पहले जो बीमारियां होती है, बुखार हो जाता है, लोगों को हो जाता है, इसके बारे में छोटे छोटे वीडियोस हम लोग बनाते हैं, कोई रिस्पॉन्स नहीं उनकी तरफ से। तो ये भी एक बड़ा प्रॉब्लम है सर। व्हाट यू सेड इज राइट, सही है, बनाएंगे, हम बनाएंगे, ICC पुणे ब्रांच बनाएंगे, दिल्ली की ब्रांच बनाएंगे, मुंबई की ब्रांच। हमें भी कुछ तो आइडियाज चाहिए, और हमें भी कभी कभी हमें भी स्कीमेटिस लगता है। हाँ, तो डॉक्टर कपिल आप एक रोड मैप तैयार करो, हम लोग आपके साथ हैं। बिकॉज दैट इज द ओनली वे टू द रीच पीपल। 1 मिनट का ज्यादा नहीं है, और इट्स अ डायनेमिक प्रोसेस। मैं क्या बोलूँगा, अभी नहीं खत्म होने वाला है, ये 2050 तक हमें करना है, जब भी चांस मिले प्रमोट करने का। दैट इज द ओनली वे टू क्रिएट आवर। अभी सर, अभी आपने बोला कि मतलब सभी ने कि एंटीबायोटिक्स लेने का बढ़ गया है सब, मतलब अपने अपने हिसाब से एंटीबायोटिक्स लेते हैं, लेकिन ऐसा भी देखा गया है अभी हिंदी मेरा कच्चा है, ऐसा भी देखा गया है कि हाँ,